एक सनसनीखेज खबर सामने आ रही है मुंबई से सटे थाने जिले के अंतर्गत आने वाले उल्लासनगर इलाके से, जहां एक युवक की दिन दहाड़े गोली मारकर हत्या कर दी गई है। खबर के मुताबिक उल्लासनगर के मरहाल गांव में फायरिंग की वारदात को अंजाम दिया गया है। इस गोलीबारी में युवक की मौके पर ही मौत हो गई है। मृतक युवक की पहचान राजन हेड़कर के रूप में हुई है। बताया जा रहा है कि राजन अपने 3 दोस्तों के साथ गाँव के पास ही स्थित एक खदान में बैठकर पार्टी कर रहा था। तभी 20 से 25 युवक वहां पहुंचे और राजन के सीने पर गोली मार दी। मृतक के दोस्तों के मुताबिक आरोपियों ने सबसे पहले 2 राउंड हवा में फायरिंग की और फिर एक गोली राजन को मार दी, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। वहीं वारदात की जानकारी मिलने के बाद मौके पर पहुंची पुलिस ने शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए सरकारी अस्पताल भेज दिया है और हत्या का मुकदमा दर्ज कर अपनी जांच शुरू कर दी गई है। फिलहाल इस हत्याकांड की वजह सामने नहीं आई है, लेकिन इस गोलीबारी की वारदात से इलाके में हड़कंप मच गया है। काय झालं? मैं तुमको क्या नाम बता? कुठं झालं हे सगळं? मारेलगाव। हां, कोणी केलं? हां, कोणी केलं? काय केलं? पप्पा शिंदे होता। हां. अजून एक त्याचं नाव काय? विकास पगारे। हां. विकास पगारे होता। हां. पप्पा शिंदेचा भाऊ होता। हां. एक रुमाल बांधून होता। हं. हे लोक 25-30 जण होते। हां, काय केलं त्या लोकांनी? डायरेक्ट फायरिंग केली। कशाबद्दल काय? ते आपल्याला माहिती नाही। हां. त्या पोराची काय असेल काय नाही। हा पोरगा कोण आहे? याचं नाव काय? माझा मित्र आहे। हां, याचं नाव काय? याचं नाव जानू आम्ही बोलतात। त्या ओरिजिनल नाव राजन आहे। राजन हेरकर। हां, हा कुठं राहायला आहे? मारेलगाव। हां, कशाबद्दल फायरिंग केली? ते माहिती नाही सर। अच्छा. ते आले 20-25 जण। हां. आमच्यावर दगडफेक झाली। हां. आम्ही पळालो। हां. मग पोरावरती फायरिंग झाली। अच्छा. काय यांचा काय जुना काय राग बिग होता का काय? काय ते आपल्याला माहिती नाही। हां. त्या दोस्ती आलीमध्ये काय माहिती नाही। तुम्ही कुठं होते सगळे? आम्ही खदानीमध्ये बसलेलो होतो। हां. आमचा एन्जॉय करत होतो आम्ही। आमचा पार्टी करत होतो। पोरावरती येऊन डायरेक्ट 20-25 जण आले। डायरेक्ट तिथून 2 गोळ्याची आधी फायरिंग झाली। मग नंतर 3री गोळी चालू लागली। हां, काय होतं त्यांच्या हातामध्ये? ते माहिती नाही सर आपल्याला। हां. सामान विमान सगळं होता। बंदूक होता। ते डायरेक्ट आमच्यावरती डायरेक्ट चालू होता। आम्ही पळालो। आम्ही 4 जण होतो। हां. आम्ही आमचा एन्जॉय करत होतो। आमच्यावरती डायरेक्ट येत होता। डायरेक्ट फायरिंग झाली। तिला डायरेक्ट येऊन पोराला गोली लागली। ज्याच्यावर फायरिंग झाली त्याचं नाव काय आहे? जानू राजन हेरकर नाव आहे। त्याला आम्ही जानू बोलतात। त्या पोराला नाव राजन हेरकर आहे। बापाचं नाव नाही माहिती। त्या पोराचं नाव राजन हेरकर आहे। त्याला आम्ही जानू बोलतात। म्हणजे कशा कारणावरून झाली? काय कारण? सर आपल्याला ते माहिती नाही काय कारण झाली काय नाही। ते त्यांचा काय राग असेल ते आपल्याला माहिती नाही। ओके, आता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली का तुम्ही? नाही सर, अजून काय नाही झालं आहे। 1 घंटा झाला आम्हाला इथे येऊन। अच्छा. अजून काही कारवाई नाही।